रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत संपूर्ण कटोरी ब्लाउजची स्टिचिंग फिटिंग सोबत एकदम महत्त्वपूर्ण टिप्स। ज्या मैत्रिणींना ब्लाउज तर कटिंग करता येतं, शिवता देखील येतं, पण फिनिशिंग मात्र तुम्हाला जमत नाही, तर मग फिनिशिंग तुमची कुठं जात असते हेच तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत बघायला मिळणार आहे। तर बघा, हे जे ब्लाउज आहे ते खूपच मैत्रिणींचा मला आग्रह होता की ताई आम्हाला तुम्ही जे पॅटर्न सेल करतायत ना त्या पॅटर्नवरून ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग दाखवा म्हणून। तर मग मी सोमवारचा लाईव्ह जो आहे तो रात्री 9 वाजेला घेतला। साईडला बघा मी स्क्रीन रेकॉर्डिंगचा व्हिडिओ लावून दिलेला आहे, ज्यामध्ये मी पॅटर्नवरून ब्लाऊज कटिंग दाखवलेला आहे। जे ब्लाऊज मी तुम्हाला इथं स्टिचिंग करून दाखवते ना, हेच ब्लाऊज मी त्या दिवशी रात्री कटिंग केलं। आणि मग बऱ्याचशा मैत्रिणींचा मला कमेंट होती की ताई आम्हाला ह्या ब्लाऊजचा व्हिडिओ हवा, तो म्हणजे स्टिचिंगचा। तर म्हणूनच मी आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो शूट केलेला आहे आणि तुमच्यासाठी इथं आणलेला आहे। तर तुम्ही बघू शकता माझे इथं सर्व पार्ट मी जोडून घेतले। त्यानंतर बॅक पार्टला आपण कमरपट्टी तसंच गळ्याला पट्टी न लावता डायरेक्ट अल्टर केलेला आहे। ठीक आहे, अल्टरच्या फिनिशिंगने मी हे जे बॅक आहे ते तयार करून घेते। तुम्ही बघू शकता किती परफेक्ट असा आपला इथं नेक तयार झालेला आहे राऊंड शेपमध्ये। एक सोबत मी ह्या कस्टमरचे 2 ब्लाऊज त्या दिवशी रात्री कटिंग केले आणि मग नंतर म्हटलं चला तुमच्या सर्वांचा आग्रह होता की आम्हाला स्टिचिंग बघायची आहे, ह्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ इथं बनवलेला आहे। तर बघा, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला आज इथं दाखवणार आहे एकदम डिटेलमध्ये। तुम्ही ब्लाऊज शिवताना ज्या चुका करतात ना त्या चुका तुमच्या इथं तुम्ही दुरुस्त करू शकणार। तुमच्या लगेचच लक्षात येईल की अरे आम्ही तर असं करत नाही, आम्ही इथं चेक करत नाही, असं ह्या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येतील। तर बघा, हे बॅक आपलं तयार झालं, त्याला मी टक्स वगैरे घेतलेले आहेत आणि ते बाजूला मी केलेला आहे। त्यानंतर आता ही जी कटोरी आहे त्याच्यात जो टक्स होता ना तो मी मार्किंग केल्यानंतर कटिंग केला आणि तिथं आता हलकंसं ड्रॉ आहे, म्हणजे मला चॉकची मार्किंग दिसते, तिथं मी चॉकने पुन्हा निशाण लावून घेतलं आणि तसाच मी तो टक्स इथं घेते। ठीक आहे, तर सेम पद्धतीने दोन्ही कटोरीवर मी आधी टक्स घेणार आणि मग आपण ते मेन पॅटर्नला अटॅच करणार। आता दोन्ही पार्ट शिवत असताना बऱ्याचशा मैत्रिणींनी चुका होतात, त्या तुमच्याने होऊ नये म्हणून तुम्ही इथं लक्षपूर्वक बघा। दोन्ही कटोरीचे टक्स सेम यायला हवे यासाठी आपण इथं व्यवस्थित असं केलेलं आहे। तुम्ही हा जो टक्स आहे तो मार्किंग करून लगेचच तेव्हाच्या तेव्हा कटिंग करू शकता, जसं आपलं पॅटर्न आहेत ना टक्सवाले तसे। मी इथं टक्स कट केला नव्हता कटिंगच्या वेळेस, म्हणून मी तो आता व्यवस्थित स्टिचिंग केला आणि मग नंतर एक्स्ट्राचा कापड इथं कट केलेला आहे। आता कटोरी लावायची सुरुवात बघा, सर्वप्रथम आपल्याला एक कटोरी वरच्या बाजूने लावायची आहे, म्हणजे गळ्याकडच्या बाजूने। तुम्ही बघणार की मला कटोरी व्यवस्थित पुरलेली आहे। ह्या ब्लाऊजची जेव्हा मी कटिंग केली ना तर डायरेक्ट लाईव्हमध्ये कटिंग दाखवलेली आहे, तर उंची थोडी अर्धा इंच मी पॅटर्नची वाढवलेली होती, पण तरी देखील मला हे जे कटोरीचे पॅटर्न आहे ते व्यवस्थित असं इथं आलेलं आहे। आता ही दुसरी कटोरी खालच्या बाजूने जोडायची असेल। प्रत्येक पार्ट आपण जोडत असताना आपल्याला त्यावर डबल टिप ही द्यायचीच आहे, कारण ब्लाऊज मी कस्टमरचं शिवून घेते आणि ब्लाऊजची मजबूती यायला हवी म्हणून आपल्याला डबल टिप टाकायची। आता क्रॉसपट्टी देखील माझी इथं बघा अस्तरची आणि मेन कापडची असे आपण जोडून घेतलेली आहे। ओके, अशा ठेवून बघायच्या, पलटवून घ्यायची बरोबर सीध्या बाजूला, सीधी बाजू अशी मॅच करत। आता थोडंसं टोक पुढे मी घेतलेलं आहे क्रॉसपट्टीचा आणि मग इथं स्टिच करायला घेतलेला आहे। क्रॉसपट्टी जोडत असताना कटोरीचा जॉईंट आणि कटोरी जोडलेला जॉईंट, जो कटोरीचा टक्स असतो तो तसंच कटोरी जोडलेला जॉईंट दोन्ही एकमेकांकडे यायला हवे। आता हे जॉईंट खालच्या बाजूने आहे ते मी खाली व्यवस्थित हाताने केले ॲडजस्ट। तुम्हाला शिवण्याच्या ब्लाऊज शिवण्याच्या योग्य त्या पद्धती माहीत असायला हव्या। आता हा मी असा राऊंड केलेला आहे, एकदम रोल बनवायचा आणि अल्टरच्या फिनिशिंगने आता आपण इथं क्रॉसपट्टी लावून घेणार, म्हणजे आपली जी आहे ना ती शिलाई बाहेरून अजिबात दिसणार नाही। ब्लाऊज पूर्ण असं फिनिशिंगमध्ये आपण इथं तयार करून घेणार। माझी हीच पद्धत आहे, मी ह्याच पद्धतीने ब्लाऊज शिवून घेते। क्रॉसपट्टीवालं कुठलंही असेल तर, म्हणजे 2 पीस कटोरी, 4 टक्स, 3 पीस प्रिन्सेस कट, कटोरी ब्लाऊज, ह्या ब्लाऊजांना क्रॉसपट्टी लावली जाते आणि क्रॉसपट्टी मग मी अशा पद्धतीने लावत असते। तसं माझ्या स्टुडंटला देखील मी असंच शिकवत असते अल्टरच्या फिनिशिंगने, की जेणेकरून ब्लाऊजला खूप सुंदर अशी फिनिशिंग तुम्हाला देखील देता येणार आहे।
तर बघा आपला जो पॉईंट असतो ना तो व्यवस्थित मॅच करायचा आहे आपल्याला, कारण आकाराची बाजू खूप महत्त्वाची आहे. क्रॉसपट्टीचा आकार तिकडे कमी जास्त नको व्हायला. ओके, एकसारख्या अंतराने आपली मार्जिनची टिप केव्हा पण यायला हवी. आता दोन्ही क्रॉसपट्ट्या जोडून झाल्यानंतर आपण हे पार्ट असं पलटून बघणार, तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी क्रॉसपट्टी आपली इथं लावली गेलेली आहे. केव्हा पण ब्लाऊज शिवत असताना दोन्ही पार्ट सोबत रेडी करत चालायचे आहेत आपल्याला. असं कधीच करू नका की तुम्ही एकच बाजूचे फ्रंट तयार करणार आणि मग दुसऱ्या बाजूचं घेणार. त्यामुळे काय होतं की तुमचे दुसऱ्या बाजूचे फ्रंट देखील त्याच बाजूचे तयार होत असतं. असं माझ्याकडे ज्या बिगिनर्स आहेत ना, ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत, जे म्हणजे मी क्लासेस वगैरे घेते, तर त्यांच्या अशा चुका वारंवार त्या करत असतात. मग मी त्यांना सांगते की तुम्ही सर्व जे पार्ट असतात ना ते सोबत रेडी करायचे. आता बघू शकता फ्रंटचे दोन्ही पार्ट माझे इथं मी सोबत सारख्या लेवलपर्यंत तयार केलेले आहेत. आता आपल्याला हे असं मॅच करायचं आहे आणि गळा चेक करून घ्यायचा आहे. माझ्या कस्टमरचा जेवढा आहे ना तेवढाच इथं गळा आहे बरोबर, तर मग मी नॉर्मल असं सेप इथं देणार आहे. जर का तुम्हाला याहून गळा उंची वाढवायची असेल तर तुम्ही कस्टमरच्या मापानुसार वाढवून घेऊ शकता. ठीक आहे, बाकी हा व्यवस्थित मापात आपला गळा कट केलेला असतो. तर तुम्ही बघणार आता आपण इथं आय हुक पट्टी लावून घेणार आहेत. आय हुक पट्टीसाठी सर्वप्रथम आपण हुक पट्टी लावणार. तर हुक पट्टीसाठी आपल्याला 1.5 इंच रुंदीला पट्टी कट करायची असते. ठीक आहे, जी मी आता इथं कटिंग करून घेतली. खालची बाजू फिनिशिंगची असल्यामुळे खालून पट्टी फोल्ड करून मी इथं ठेवलेली आहे आणि त्यावर आपल्याला दाबटीप द्यायची आहे. आता ह्या दोन्ही पट्ट्या खूप महत्त्वपूर्ण आहेत. नीट लक्षपूर्वक बघा. ही पट्टी वरून लावलेली आहे आपण क्रॉसपट्टीकडच्या बाजूने आणि वरच्या दिशेने थोडे एक फोल्ड करायचं आणि पूर्णपणे पट्टी आतमध्ये टाकायची आहे. तर ही जी पूर्ण पट्टी आतमध्ये जाते ही आपली हुक पट्टी असते आणि काज बटनवाले ब्लाऊज असेल तर मग ही तुमची काज पट्टी होत असते. आता आपण इथं आय पट्टी लावून घेणार. आय पट्टीसाठी आपल्याला बरोबर 3 इंच रुंदीला पट्टी कट करायची आहे. ठीक आहे, 2.5 ते 3 इंच रुंदीला पट्टी कट करायची आणि आपण फ्रंट पार्ट उलट करून घेतलेला आहे. ह्या गोष्टी लक्षात घ्या. उलट बाजूवरून आपल्याला ही पट्टी लावायची आहे आणि आपल्याला ही पट्टी आता शिद्या बाजूवर अशी वाढवून घ्यायची आहे. बघा आता नॉर्मल एक फोल्ड केलेला आहे मी 1/2 इंचावर आणि परत हा एक फोल्ड आपण आपल्या फक्त पहिल्या टिपवर ठेवलेला आहे, जिथून पट्टी जोडून घेते ना तिथं. तर ही जी पट्टी असते आपली आय पट्टी म्हणजेच पूर्ण वाढीव असते. आपण हिला वाढवलेली आहे पूर्णपणे साईडने, म्हणजे आपण पूर्ण वर घेतलेली नाही. जशी आपण आपली हुक पट्टी पूर्ण आतमध्ये टाकली तशी आपण हिला वर तर घेतली पण वाढवून घेतलेली आहे. तर हिला वाढीव पट्टी म्हणतात, कारण यावरून आपली हुक पट्टी येत असते. ही अशी पण दिसत नाही बाहेरून, कारण ही आय पट्टी आहे. हुक लावल्याबरोबर ही आतमध्ये जात असते. आता इथं बघा, तुम्हाला जर का असे अंदाजाने परफेक्ट मार्किंग म्हणजे आय जमत नसेल तर तुम्ही 5 ठिकाणी पॉईंट लावा आणि व्ही शेपमध्ये तुम्ही असे आय बनवू शकता. मला नेहमीची सवय असल्यामुळे मी न मोजता बरोबर 5 ठिकाणी 5 आय व्यवस्थित बनवते एकच सारख्या प्रमाणात. एक पण असं माझं आय कमी जास्त होत नाही, तुम्ही बघू शकता. ओके, आता आपल्या इथं आय हुक पट्टी लावून झाल्यानंतर आपण सर्वप्रथम तर गळा लेवलमध्ये केला, नंतर आय हुक पट्टी लावली. आता आपण इथं आय हुक पट्टी सारखी मॅच करणार आहेत. आपल्याला गळा जो आहे ना तो फिनिशिंगमध्ये करायचा आहे. म्हणजे गळ्याला पट्टी लावून घेण्याआधी आपण ही पट्टी बघा अशी एकमेकांवर ठेवून चेक करायचं, कमी जास्तपणा वाटतोय का. नॉर्मल शेप द्यायचा आणि मग गळ्याला पट्टी लावायला घ्यायचं आहे. आता ही गळ्याला पट्टीसाठी मी 1.5 इंच रुंदीला पट्टी कट केली आणि त्याला असं समोरच्या बाजूने थोडं फोल्ड करत डबल मी ही पट्टी घेतलेली आहे, अशी फोल्ड करून घेतलेली आहे. आणि इथं आता राऊंड शेपवरती मी प्लेट टाकून घेतल्या. बघा, जो गोल आकार असतो ना त्यावर आपल्याला छोट्या छोट्या 2 प्लेट घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ही जी काही पट्टी आहे ती गळ्याला संपूर्ण व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे. खूपच फिनिशिंगमध्ये गळ्याला पट्टी लावली जाते. तुम्ही गळा गोल तर कट करतात पण तुमचा व्ही शेपमध्ये तयार होतं, तर त्याला हे कारण आहे की तुम्ही तर राऊंड शेपवर प्लेट्स घेत नसणार, म्हणून तुमची पट्टी व्यवस्थित लावली जात नाही फिनिशिंगमध्ये. आता प्लेट्स घेतल्यामुळे काय होतं, हा कापड पसरतो. आपण कट लावून घेतले आणि पट्टीवरच दाबटीप दिलेली आहे. आता पट्टीवर दाबटीप दिल्यामुळे काय होतं, ही पट्टी सहज पद्धतीने आतमध्ये फोल्ड होते आणि मग त्याच्या शेजारी मी 1/2 इंचावरून ही इथं टीप दिलेली आहे.
हवं तर तुम्ही पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही हात शिलाई करू शकता आणि छान अशी फिनिशिंग तुम्ही अजून तुमच्या कामाला देऊ शकता. पण मशीनची देखील टीप एकदम छान असते आणि एकदम मस्तच वाटतं ब्लाऊज. तर मी असंच इथं राहू देणार आहे. बाकी तुम्हाला एक ॲडवाइस दिली की तुम्ही इथं हात शिलाई पण करू शकता. बघा आता एक बाजूची पट्टी लावून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूची पट्टी आजची सुरुवात आपण वरून केलेली आहे आणि तर सेम प्रोसेस असणार आहे. राऊंड शेपवर आपण इथं 2 ते 3 प्लेट घेणार आहे. इथं बरोबर असा कट लावायचा आणि सेम पद्धतीने आपण दाबटीप देऊन तयार करणार. आता बघा एकच पार्ट मी तुम्हाला इथं दाखवलं असतं, पण दोन्ही पार्ट मी तुम्हाला का म्हणून दाखवते, व्हिडिओ थोडा जास्तीचा आपला मोठा होणार आहे ह्याच कारणामुळे. कारण तुम्हाला दुसरं पार्ट पण कळायला हवं की एक बाजूचं पार्ट तर शिदे हाताचे पार्ट शिदे जे आपले सर्व पार्ट जोडले जातात, पण दुसऱ्या बाजूचं पार्ट तुम्ही मग कसं जोडणार. आता बघा गड्याची पट्टी आपण दुसऱ्या पार्टला लावून घेतली, तर त्याला आपण गळ्याकडून सुरुवात केली आणि आता ह्या पार्टला लावताना आपण शोल्डरकडून पट्टी लावून घेतलेली आहे. तर बघा ब्लाऊज शिवताना मशीनमध्ये कापड कुठल्या साईडने योग्य आपल्याला टाकायचा असतो हे देखील खूप महत्त्वाचं आहे. बघू शकता किती परफेक्ट असा आपला फ्रंटचा जो आहे तो राऊंड नेक मी इथं तयार करून घेतला. आयहुक पट्टी पण सारखी आलेली आहे, क्रॉस पट्टीचे जॉईंट पण एकमेकांसमोर आलेले आहेत, एकदम बरोबर आलेले आहेत. आता इथं बघा माझे शोल्डर मी जोडून घेतले. फ्रंट आणि बॅकचं शोल्डर आपलं जोडून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की कमी जास्तपणा येतोय का, अजिबात येत नाही आहे, तरी मी नॉर्मल असा एक धागा कट केला आहे, म्हणजे आपल्याला लेवल करायची असते. आता खालचे हे चारही पार्ट आपल्याला बघायचे आहेत. वाढीव पट्टी मी इथं पुढे सोडलेली आहे आणि साईडने मी फक्त चारही पार्ट सारखे करून घेतले. त्यानंतर आता आर्महोलकडे आपण हे चारही पार्ट चेक करणार. कमी जास्तपणे येतोय का, तर हो थोडासा येतोय, आपण तो असा सारखा करून घेणार. त्यानंतर फ्रंट आणि बॅक दोन्ही सेपरेट करायचे अशी वेगळे आणि फ्रंटला नॉर्मल असं आपल्याला शेप द्यायचा आहे. इथं शोल्डर जवळ बघायचं सारखं आपल्याला करायचं आहे. पॉईंट बाहेर आलेला असेल तर तो सारखा करायचा. तर बघा हा चेकिंग टाईम असतो आणि तो मी चेक केला. सर्व ठिकाणी माझं व्यवस्थित लेवल झालेली आहे. त्यानंतर आपल्याला आता ह्या ब्लाऊजला स्लीव अटॅच करायला घ्यायचे आहेत. मी सोबतच शोल्डरला इंटरलॉक करून घेतलं. तसंच आता आपण इथं बाही जोडायला घेणार. तर सर्वप्रथम आपण फ्रंट पार्टने बाही जोडायला सुरुवात करणार. बाहीची घडी घालून बघायची. जो खोलवाला आकार आहे ना फ्रंट मुंड्याचा, तो फ्रंटकडे यायला हवा, असं बरोबर फ्रंटकडच्या दिशेने असा. सेंटरला सेंटर पॉईंट मॅच करत बरोबर बाही बघायची की पुरते का थोडी जास्तीची होत असेल तर मग तुम्ही तिला तशी व्यवस्थित ठेवा आणि असं शिवून घ्या. बाही जोडताना आपल्याला बाहीवरती डबल टिप टाकायची आहे. जसं मी तुम्हाला सांगत असते नेहमी, ब्लाऊज शिवत असताना आपल्याला प्रत्येक पार्ट जॉईन करत असताना डबल टिप ही टाकणे गरजेची आहे. आता बघा एक बाही आपण कटोरीच्या बाजूने लावली, आता एक बाही आपली आपण बॅक पार्टने लावणार आहेत अशा पद्धतीने. ठीक आहे, दोन्ही बाह्या जोडून झाल्यानंतर मी यांच्यावर इंटरलॉक करून घेणार आहे आणि मग तुम्हाला इथं फिटिंग पुढे दाखवते. बघा आता फिनिशिंगमध्ये असं वारंवार मला ब्लाऊज पूर्ण फिनिशिंगमध्ये येण्यासाठी इंटरलॉक पण करायचं असतं तेव्हाच ब्लाऊजला मग मला फिनिशिंग इथं देता येत असते. आता बघा हे जे जॉईंट आहेत ना बाहीचे, ते बाहीकडच्या दिशेने फोल्ड करायचे आहेत आणि एक सरळ टिप टाकून घेतलेली आहे आणि मग नंतर मी तुम्हाला इथं फिटिंग व्यवस्थित दाखवते. फिटिंगचा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, तो मिस नका करू, तेव्हाच तुम्हाला पण जमणार आहे. ओके, दोन्ही बाह्यांचे जॉईंट बाहीकडच्या दिशेने यायला हवे. तुम्ही बघत चला, खूप बारीक सारीक गोष्टी मी तुम्हाला इथं अशा एकदम डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत, तुम्ही जर का लक्षपूर्वक बघणार तर. आता हा जो बाहीचा थोडा पॉईंट आपला पुढे गेलेला असतो तो आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे, म्हणजे कट करून घ्यायचा. आता आपल्याला बरोबर ब्लाऊज पूर्ण मोजायचा आहे, म्हणजे आपलं कंबर किती आहे, 33चं कंबर आहे. त्यानंतर कापड किती एक्स्ट्रा उरलेला आहे, तर 6 इंच इथं माझ्या कापड एक्स्ट्रा उरलेला आहे. 6च्या निम्मे 3 आणि 3च्या निम्मे 1.5वर मी हा पॉईंट लावलेला आहे. त्यानंतर इथून बघा ही आतमध्ये गेलेली पट्टी आहे, तर बरोबर पहिल्या टोकपासून मार्जिनपर्यंत म्हणजे मुंड्यामध्ये 9.5ला मी हा पॉईंट दिलेला आहे आणि इथं दंडघेरच्या निम्म्यावर पॉईंट लावायचा आहे 5.5वरती. तर हे तीनही पॉईंट तुम्ही आधी सुरुवातीला स्केलच्या मदतीने एक लाईनमध्ये करू शकता. मला नेहमीची सवय असल्यामुळे मी हे तिन्ही पॉईंट सोबतच्या सोबत लावत चालते.
मशीनवर असताना आणि असं सरळ माझी टीप इथं बरोबर आलेली आहे. बघू शकता. फिटिंगची टीप टाकल्यानंतर त्याच्या शेजारी 1/2 इंचामध्ये आपल्याला टीप टाकायच्या आहेत. 2 ते 3 टीप आपण अजून एक्स्ट्रा देणार आहेत मार्जिनच्या. अशा पद्धतीने 3-3 4-4 टीप कस्टमरला हव्या असतात. कमी जास्त जर माप झालं तर मग त्यांना काढण्यासाठी. बघू शकता. सेम पद्धतीने मी दुसऱ्या बाजूला देखील इथं फिटिंग करणार आहे. ओके. तर 1.5वर पॉईंट लावलेला आहे. 1.5वर 1.5 खाली असं 3 इंच आपलं एक बाजूने वजा होतं आणि 3 इंच एक बाजूने, असं टोटल 6 इंच एक्स्ट्रा आलेला कापड मध्ये जातो. आता बघा, ही वाढीव पट्टी आहे म्हणून वाढीव पट्टी सोडत आपल्याला इथं बरोबर छातीच्या चौथा हा पॉईंट लावायचा आहे. बघणार तुम्ही माझे पॉईंट किती परफेक्ट येत आहेत. आणि मार्जिनची जी शिलाई आहे ती बरोबर एकाच लाईनमध्ये येते. जरी माझ्या इथे एल्बो स्लीव आहेत, एल्बो स्लीव असो किंवा शॉर्ट स्लीवचं ब्लाऊज असो, फिटिंगची शिलाई आपली एकाच लाईनमध्ये यायला हवी. तेव्हाच तुमच्या कस्टमरला ब्लाऊज एकदम छान असं फिटिंगला बसणार आहे. तर मग इथं मी सेम पद्धतीने दोन्ही बाजूला फिटिंग करून घेतलेली आहे. आणि साईडला मी इंटरलॉक वगैरे करणार, म्हणजे 1.5 इंच मी इथं मार्जिन सोडणार आहे. थोडं एक्स्ट्राचं मी कट करून घेते, कारण माझे इंटरलॉकची मशीन असल्यामुळे. तुम्ही अल्ट्राची फिनिशिंग देत असणार तर चांगलीच गोष्ट आहे. तर मग मैत्रिणींनो, आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण कटोरी ब्लाऊजची एकदम डिटेलमध्ये स्टिचिंग दाखवलेली आहे. फिटिंगसोबत खूप महत्त्वाच्या अशा गोष्टी तुम्हाला सांगितल्या, जे तुम्हाला माहीत नसतील कदाचित. गळ्याला पट्टी कशी लावायची, आय हुक पट्टी कशी लावायची, सर्व गोष्टी एकदम डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत. तर मग ब्लाऊजचा फायनल लुक तुम्ही बघू शकता. एकदम छान असा आलेला आहे. तर मग मैत्रिणी, आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण ब्लाऊजची स्टिचिंग दाखवलेली आहे, अगदी स्टेप बाय स्टेप. व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. आवडला असेल व्हिडिओ, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत. धन्यवाद.